कॉलेज सर्कलकडनं निघालो मानगावाक जावाक. तुम्ही बघू शकता पाऊस बघा किती येतो, पावसाचा भयंकर प्रमाण हा. तरी पण म्हटलं महाराजांचं दर्शन करूया. खड्डे बघू शकता तुम्ही आमच्या गुडाचे, रस्त्यांका खड्डे पण भयंकरच होत, ते पण तुमका दाखवतोय. तर याच्यात काय सुधारणा काय रस्त्यात दिसत नाही हा. 3 वर्षापूर्वी रोड केलेलो होतो. आमका काय बाकी काय ऑब्जेक्शन वगैरे काय नाही, पण याचं काहीतरी तोडगो काढू होयो, कारण भरपूर वाहतूक ह्या रस्त्यान असता. आता इलो श्री नर्सरीकडे, हे आता श्री नर्सरी आपल्या पिंगोळीतली, श्री नर्सरीच्या पुढेच माझं शोरूम भेटलो. बघू शकता शोरूम माझं. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या कृषी चॅनलमध्ये. आज चांगला दिवस आहे. आज असा गुरुवार, म्हटलं मिसेसला चल गो दत्त मंदिरात जाऊन येऊया. मला मिसेसला घेतले आणि निघाले आता दत्त मंदिरात. मानगावचा दत्त मंदिर तुमका माहीतच असतात, कारण टेंबे स्वामी महाराजांची ती पावनभूमी असा. आणि आता मी तिकडे जातो आहे दर्शनासाठी. तुमका पण दत्त महाराजांचं दर्शन देईन. असा आमचा या खोडद्याचा पूल बघू शकता तुम्ही, पिंगुळीवरनं येईला. हे आमचा देवाचा झाड, इथे पार्टे वगैरे केले जातात. पार्टे म्हणजे देवाक आमच्या कोंबे वगैरे चालतात, त्यामुळे इथे पार्टे केले जातात. ही नदी हा पूर्ण, आणि ह्या पूल झाल्यामुळे खूप फायदा झालेलो हा. जवळपास 4-5 गाव एकत्र येलेत. नाहीतर आमका कसा पावशीवरून जाऊचा लागा, साधारण एक 15 ते 16 किलोमीटरचा अंतर होता. आता आम्ही 7 किलोमीटरमध्ये आमच्या गावात पोचतो. केरवडा, तुसुली, माणकुली, मानगाव, साळगाव सगळेच लोक आता या पुलावरनं प्रवास करतात. त्याच्यामुळे सगळ्यांका आता सोयीस्कर झाला. त्याच्यामुळे बघा नदी पण बघू शकता तुम्ही. ह्याचा दिसतात आमचा खोडदेश्वराचा छोटासा मंदिर हा. व्ह्यू बघू शकतात. आणि ही जी नदी इली ती आमच्या घराकडनं जिलेली हा, माझ्या पाटल्यादारानं जिलेली हा, कर्ली नदी. चला तर आता उशीर होता, पण जाऊया आता दत्त मंदिरात. डायरेक्ट दत्त मंदिरातच आता काय ता टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन करून देतोय. आणि मी पण दर्शन घेतोय आणि तुमका पण दर्शन. मानगाव तो तिट्टो फेमस असा भरपूर, 4 गावांका जोडला जाता. आता मेन रोडवरून आम्ही आतमध्ये टर्न घेतलो. आता आपण जातलो डायरेक्ट दत्त मंदिरकडे. आरतीला जावा. आरती झाल्यावर आज गर्दी कमी आहे काय? हो, आज गर्दी कमी. पावसामुळे ना? पावसामुळे हो. सकाळी पण थोडी कमी होती. पौर्णिमे गेली ना लोक भरपूर. आता पुढचं भरतं. आता या येता ना श्रावण कमी कशी हो. गेलो तेच आमका श्रींची आरती मिळाली. वल्लभ दिगंबरा अंबरा दिगंबर पाद वल्लभ दिगंबरा अंबरा फरक श्री भगवान दत्तात्रेय जी पेट भाकारी
कुडाळ तालुक्यातील मानगाव या गावामध्ये हे श्री क्षेत्र स्थित आहे आणि श्री टेंबेस्वामी महाराजांची ही जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. श्री टेंबेस्वामी महाराजांनीच या दत्त मंदिराची स्थापना केली. दत्त भक्तांसाठी ना बघितलं तर हे एक असं विशेष तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि इथे आल्यावर तुम्हाला टेंबेस्वामी महाराजांची पूर्ण अखंड मूर्ती, भव्य अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या समोरील बाजूस मानगावचे ग्रामदैवत आहे आई यक्षिणी माता म्हणून, आणि त्या मंदिराच्या बाजूलाच तिथे महाराज श्री टेंबेस्वामींची जन्मभूमी म्हणजे काय, जन्मस्थान आहे ते. आणि भरपूर लोक भाविक येतात, खूप लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येतात आणि खूप गर्दी असते बघायची तेव्हा. बस. अरे बाबा, बायन घातल्यावर चढाईचं पाणी. महाप्रसादाची एवढी चांगली व्यवस्था असते ना, आतमध्ये जर बघितलं ना तर महाप्रसादासाठी एवढा मंडप आहे ना की एका वेळी 100 ते 150 लोक आरामात जेवू शकतात. जेवण पण खूप स्वादिष्ट असतं. आणि आज एवढी गर्दी नाही, पाऊस भरपूर आहे त्यामुळे गर्दी यावेळी खूप कमी आहे. नाही तर भरपूर गर्दी असते, भरपूर लोक दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. मित्रांनो, तुम्ही पण या पावनभूमीमध्ये या, महाराजांचं दर्शन घ्या, दत्त महाराजांचं दर्शन घ्या, कारण ही टेंबेस्वामी महाराजांची पावनभूमी आहे, सदैव तुमच्या पाठीशी राहते. मंदिरातनं निघालं आणि मानगाव तिथ्यावर माझा मित्र आहे योगेश गावडे म्हणून, डायरेक्ट त्याच्या घराकडे गेलो आहे. म्हटलं बरेच दिवस काय भेटत नाही होतं, त्याचा पण जरा माझ्याकडे काम होता, म्हटलं जाऊन भेटूया. तर बघलं तर ट्रॉफी तुम्ही पण बघू शकतात किती त्याची मेहनत होती. आणि सगळ्यांका माहीतच आहे, ह्या जवळजवळ कुडाळ सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यांकाच माहीत होतो काय त्याचा क्रिकेटचा गेम असता आणि किती व्यवस्थित खेळता तो. तर त्याची मेहनत तुमका दिसता डोळ्यासमोर, किती ट्रॉफी होते. ह्याच्यापेक्षा जास्त ट्रॉफी त्यांनी अजून जागा नसल्यामुळे काढून ठेवलेली आहे. लाईटी लागलेलाच नाही काढू काय खरा नाही वाटतं, लाईट रात्र शेती. पोचलोय मी आता कुडाळात, भरपूर उशीर झालो. व्हिडिओ मी माझा इथेच थांबवतो आहे. तुमका जर माझा आजचा व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.